आपल्याकडं आज रविवार आहे, त्यामुळे रविवारी थोडंसं स्पेशल जेवण असतं आपलं. त्यामुळं आज आपल्याकडे ही जी भाजी आहे ही मटकी बटाटा आणि वाटाण्याची उसळ आहे. त्याच्यानंतर डाळीची आमटी आहे. मसाले भात आहे आज, त्यामुळे आपण ही डाळीची आमटी बनवली आहे. घरगुती आहे एकदम डाळीची आमटी जी आहे ती. त्याच्यानंतर इकडं भेंडीची भाजी बनलेली आहे. भेंडीमध्ये काय, ही पण घरगुती भेंडीची भाजी आहे आपली. कोशिंबीर आहे आणि इकडं रविवारी फक्त मसाले भात असतो का इतर वेळी पण असतो? नाही, फक्त मसाले भात जो असतो फक्त रविवारी असतो. शनिवारी रविवारी आपला स्पेशल थोडस असतं जेवण. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आज आपण आलेलो आहोत श्री मिसळच्या एक्झॅक्टली समोरच्या लेन मध्ये, म्हणजे गाडगेळपत म्हणतात, तिथे असलेल्या सद्गुरू किचन मध्ये. या सद्गुरू किचन मध्ये आपल्याला महाराष्ट्रीयन थाळी खायला मिळेल आणि यांच्याकडे 3 प्रकारच्या महाराष्ट्रीयन थाळी मिळतात. आता या महाराष्ट्रीयन थाळी मध्ये काय काय पदार्थ आहेत ते आपण बघणार आहोत. मंडळी, बरेच जण तुम्ही व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, तेव्हा चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदा जर हा व्हिडिओ बघत असाल तर हा व्हिडिओ बघण्यापूर्वी या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारच्या विविध महाराष्ट्रीयन थाळी आम्ही आपल्या समोर या चॅनलद्वारे आणत असतो. तेव्हा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण ही महाराष्ट्रीयन थाळी कशी आहे आणि त्यात कोणते कोणते पदार्थ आहेत हे बघूया. नमस्ते, माझं नाव विनायक कुंभार. तसा मूळचा मी सांगलीचा आणि माझं बॅकग्राऊंड जर म्हणलं तर माझं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचं आहे. माझा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे, पण फूड आणि रेस्टॉरंट ही माझी पॅशन आहे. मी पहिला हैदराबादला होतो, तिथून आमचं सद्गुरू किचन हे होम किचन चालू केलं आम्ही. त्याच्यानंतर नारायणपेठमध्ये आपण पुण्यामध्ये सुरुवात केली. पुण्यात नारायणपेठमध्ये जवळपास आपण साधारणतः 4 वर्ष आपलं किचन चालू होतं, पण काही कारणास्तव आपल्याला मग आता सदाशिव पेठमध्ये इथं शिफ्ट व्हावं लागलं. आमचा मेन सद्गुरू किचन चालू करण्यामागचा उद्देश हा होता की ऑथेंटिक जे महाराष्ट्रीयन टेस्ट आहे आणि घरगुती जेवणाची जी टेस्ट आहे, स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीचं जेवण लोकांपर्यंत पोहोचता यावं, आपला आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ही जी थाळी आहे ही सद्गुरू स्पेशल मिनी थाळी आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर ही चपाती आहे. तर चपाती जी आहे ते आपण गहू आणून दळून त्याची चपाती बनवून घेतो आणि तुम्ही आता बघितलं असेल की आमच्याकडे जे चपाती बनवण्यासाठी मॅडम येतात, आम्ही गरम गरम चपाती बनवून म्हणजे रेडी करून ठेवत नाही चपाती. जे चपाती असेल ती मॅडम तिथं रेडी करतात आणि गरम गरम चपाती आपण सर्व करतो. त्याच्यानंतर ही जी आहे ही डाळीची आमटी आहे. डाळीची आमटी आपण मसाले भाताबरोबर करतो जनरली, आणि ही जी आमटी याच्यामध्ये आपण मसाला जो वापरतो तो आपला परत जो घरगुती कांदा लसूण मसाला आहे, जो आम्ही स्वतः घरी बनवतो सांगलीमध्ये, तोच आम्ही वापरतो. त्याच्यानंतर ही जी भाजी आहे पुढची ती भेंडीची भाजी आहे. भाज्या आपण डेली फ्रेश आणतो आणि डेली फ्रेश भाज्या आणून आपण जेवण सगळं बनवतो. त्याच्यानंतर बाजूला जी भाजी आहे ती मटकी बटाटा वाटाणा ही उसळची भाजी आहे. आणि हे जर बघितलं तुम्ही तर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल मटकी बटाटा वाटाणा ही भाजी आहे. त्याच्यानंतर ही जी आहे ही जनरली तुम्हाला लग्नामध्ये वगैरे खाल्ली असेल ती त्या प्रकारची ही कोशिंबीर आहे, ज्यामध्ये कांदा, टोमॅटो, त्याच्यानंतर दही आणि काकडी याची कोशिंबीर असते. ही कोशिंबीर डेली असते. त्याच्यानंतर हा सगळ्यात आपला स्पेशल मेनू आहे, तो म्हणजे आपला मसाले भात. मसाले भात जो आहे तो आपण स्पेशली बनवतो. त्याच्यामध्ये आपण तुकडा बासमती तांदूळ वापरतो आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आपण कांदा लसूण मसाला थोड्या प्रमाणात वापरतो आपला जो आहे तो. आणि ह्याचा जो मसाले भातचा जो मसाला आहे, गोडा मसाला, तो आपण आपल्या रेस्टॉरंटमध्ये बनवतो. तो आपण गोडा मसाला बाहेरून आणत नाही, तो मसाला आपण इथं बनवतो आणि त्यामुळे आपली भाताची जी चव असते मसाल्या भाताची ती थोडी स्पेशल चव आहे. तुम्हाला तशी चव तुम्हाला आणखी कुठं मिळणार, म्हणजे प्रत्येक ठिकाणी युनिक टेस्ट असतात, तशी ही आमची युनिक टेस्ट आहे मसाले भाताची. फक्त जर मसाले भात पाहिजे असेल तर मसाले भात मिळतो? हो हो, फक्त मसाले भात आणि आमटी, किंवा फक्त तूप, मसाले भात तूप टाकून पण मिळतो. आता ही जी थाळी आहे ती आपली रेग्युलर थाळी आहे. तर जी मिनी थाळी आहे त्याच्यापेक्षा जर जास्त आयटम याच्यामध्ये तर एक स्वीट असते याच्यामध्ये, श्रीखंड असतं या ह्याच्यामध्ये, आणि श्रीखंड आपण डेली फ्रेश मागवतो आपल्या डेअरी मधून. आणि ही आहे आपली रेग्युलर. ही थाळी आहे 130 रुपये. आता ही जी थाळी भात आहे ही डिलक्स थाळी आहे. त्याच्यामध्ये आपण ऍडिशनली स्वीट बरोबर मठ्ठा पण देतो. म्हणजे टोटल जर डिलक्स थाळी म्हणली तर त्याच्यामध्ये एक सुकी भाजी, एक पातळ भाजी, डाळ, मसाले भात किंवा जो राईस असेल त्या दिवशीचा तो राईस, त्यानंतर कोशिंबीर, स्वीट, चपाती, पापड आणि आपलं मठ्ठा
आणि बाकी लोणचं कांदा वगैरे जे काय असेल सलाड ते ऍडिशनल देतो आपण. रविवारी तुमच्या थाळीची किंमत जास्त असते का मसाले भात? सेम असती. आम्ही फक्त काय केलं सर की थोडंसं लोकांना काहीतरी स्पेशल द्यायला मिळावं सॅटर्डे संडे. त्यामुळे कारण मुलांच्या मेस वगैरे बंद असतात आजच्या दिवशी किंवा बाहेरून लोक येतात बरेचसे. त्यामुळे आम्ही असं त्याचे काही वेगळे चार्जेस वगैरे हे करत नाही. आहे त्या चार्जेस मध्ये असतील पण चार्जेस त्याचे जास्त नसतात. नमस्कार, मी वासुदेव माने. जस्ट आम्ही आता सद्गुरू किचन मध्ये जेवण केलं. ऍक्च्युली आम्ही आळंदीवरून आलोय आता. स्वारगेटला जायचं होतं पण इथं जवळपास आपल्याला सद्गुरू किचन हे एक नावाजलेलं हॉटेल समजलं, म्हणून आपण टेस्ट करायचं ठरवलं. त्यासाठी आलो होतो टेस्ट करण्यासाठी. त्यामध्ये आम्ही 2 थाळी घेतल्या होत्या आणि थाळी खूपच आम्हाला आवडल्या. त्याच्यामध्ये जे मेनूज वगैरे होते जास्त स्पायसी पण नव्हते आणि जास्त हे पण नव्हते, पण चांगली वाटली आम्हाला टेस्ट. आणि कॉस्ट वाईज बघितलं तर कॉस्ट पण व्यवस्थित आहे. म्हणजे असं नाही की कॉस्ट पण जास्त आहे. कन्सिडरिंग टेस्ट तुम्ही एकदा ट्राय करू शकता. आम्ही पावभाजी पण ट्राय केली आणि मिसळ पण केली. तर तिन्ही मेनू आम्हाला खूप आवडले. तुम्ही एकदा खरंच ट्राय करा. थँक्यू. नारायणपेठेतून शनिपारजवळ स्थलांतरित झाल्यामुळे तुम्ही लक्ष्मी रोड किंवा शनिपार येथे असाल तर इथे एकदा अवश्य भेट द्या. कारण यांच्याकडे सर्व पदार्थांमध्ये वापरले जाणारे मसाले हे घरी तयार केले जातात. त्यामुळे इथल्या पदार्थाला खूप चांगली चव प्राप्त होते. विशेष करून यांचा मसाले भात एकदा नक्की खाऊन बघा. मंडळी, अशीच नवनवीन ठिकाणं आम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलद्वारे प्रेक्षकांसमोर आणत असतो. तेव्हा तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करा. या ठिकाणचा पूर्ण पत्ता तुम्हाला पिन कमेंटमध्ये मिळेल. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.